येवला शहरामध्ये शिवजयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। सुभाष पाटोळे यांच्या घरापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। या मिरवणुकीमध्ये झांज पथक तसे घोडेस्वार सहभागी झाले होते। येवला शहरामध्ये शिवजयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। सकाळी सुभाष पाटोळे यांच्या घरापासून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। मिरवणूक पाटीलवाडा, डीजे रोड, पुरुड गल्ली, मेन रोड, काळा मारुती रोड, पोलीस स्टेशन, देवी खुंट मार्गे टिळक मैदान येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीची सांगता करण्यात आली आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने सुभाष पाटोळे यांच्या घरापासून ही मिरवणूक काढण्याची प्रथा आहे। या मिरवणुकीमध्ये झांज पथक, घोडेस्वार सहभागी झाले होते। तसेच नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटनी, नगरसेवक गणेश शिंदे, प्रमोद सस्कर, दयानंद जावळे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, दत्ता महाले, युवराज पाटोळे, आनंद शिंदे, प्रवीण पैलवान, धनंजय कुलकर्णी, उद्योगपती सुशीलभाई गुजराती सहभागी झाले होते। दरम्यान शिवसेनेच्या वतीने देखील शिवजयंती निमित्त शनी पटांगण येथे शिवसेना भवन येथून मिरवणूक काढण्यात आली होती। सदर मिरवणुकीमध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे, संभाजी पवार, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, महेश सरोदे, प्रमोद तक्ते, राहुल लोणारी आदींसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते। लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव चालू केला। शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव क्रांतीवीर नाना पाटील सातारचे ते भूमिगत असताना येवले शहरामध्ये आले होते। त्यांच्या मागे इंग्रजांचे सैन्य त्यांच्या पाठलावर होतं। ते भूमिगत असताना आमच्या वडिलांनी त्यांना संरक्षण दिलं। त्यांच्या माणसाला लागलेल्या गोळ्या त्यावेळेस आमच्या वडिलांनी रात्री 12च्या सुमारास ते जखमी अवस्था असताना त्या गोळ्या काढल्या आणि ते भूमिगत असताना ते नाना पाटीलने आमच्या वडिलांना जेव्हा भेट दिली, त्यांना जेव्हा समजल्यानंतर तर त्यांनी अशी सूचना केली की आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आपला समाज एकत्र आला पाहिजे आणि तो समाज एकत्र येण्यासाठी शिवजयंती उत्सव तुम्ही येवले जर चालू केला तर ते फार चांगलं होईल। त्याच्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजांची आपल्याला प्रेरणा मिळेल, आपल्याला त्याचं प्रोत्साहन मिळेल आणि देश स्वातंत्र्य होण्यासाठी त्याचा आपल्याला आधार राहील। म्हणून आपण शिवजयंती चालू करावा अशी त्यांनी सूचना केली आणि त्यावर हुकुमाच्या वडिलांनी त्यावेळेस इंग्रजांचा काळ असल्यामुळे शिवजयंतीला परवानगी मिळत नव्हती। तर आमचे वडील आणि त्यांचे काही मित्र त्यावेळेस जीवटे वकील माधवराव पाटील वगैरे मुंबईला हायकोर्टात जाऊन छत्रपती शिवाजींच्या मिरवणुकीची परवानगी मिळाली। त्यावेळेस शिवजयंती उत्सव चालू झालेला आहे। त्याला आज बरोबर 75 वर्ष पूर्ण झाले। प्रशांत कलंके, सी 24 तास, येवला।